सर्वांना नमस्ते। तुमच्या सगळ्यांचे माझे चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज मी माझ्या मुलीच्या डब्यासाठी ब्रेड सँडविच बनवलेले आहे। इथे मी बटाट्याची भाजी तयार केलेली आहे। या भाजीसाठी मी वापरलेले साहित्य आहे 2 बटाटे, शिमला मिर्च, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला, लाल तिखट, हळद व चवीनुसार मीठ। याची भाजी मी बनवून घेतलेली आहे। येथे मी पुदिनाची चटणी बनवून घेतलेली आहे। या चटणीमध्ये मी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, डाळव, थोडंसं चमचाभर तेल, यामुळे हिरवा रंग जसा तसा राहतो, थोडेसे शेंदी लोण आणि लिंबू पिळलेले आहे आणि मिक्सरमधून याला वाटून घेतलेली आहे। येथे मी 2 ब्रेडचे स्लाइड घेतलेले आहे। आता सर्वप्रथम या एका ब्रेडला मी अमूल बटर लावणार आहे। येथे मी ब्रेडला अमूल बटर लावून घेतलेले आहे। यावर आता आपण पुदिनाची तयार केलेली चटणी लावून घेऊया। येथे मी ब्रेडवर पुदिनाची चटणी लावलेली आहे। यानंतर तयार केलेली भाजी मी स्प्रेड करणार आहे। यावरती मी बटाट्याची भाजी स्प्रेड केलेली आहे। यावर आता मी अमूल बटर, अमूल चीज थोडेसे खिसून टाकणार आहे। यावर मी अमूल चीज टाकलेले आहे। आता ह्या दुसऱ्या ब्रेडला आपण किसान केचप लावून घेऊन यावरती ठेवणार आहोत व हे शेकण्यासाठी ठेवणार आहे। आता मी यावर किसान केचप लावलेले आहे। आता हा ब्रेड मी यावर ठेवून हे ब्रेड शेकण्यासाठी तयार झालेले आहे। आता यावर तव्यावरती थोडेसे बटर टाकून याला आपण शेकून घेऊया। गॅस चालू करून आपण हा ब्रेड शेकण्यासाठी ठेवलेला आहे। या पद्धतीने या सँडविचला असा सोनेरी रंग येतो। या पद्धतीने ब्रेड सँडविच तयार झालेले आहे। याला आता आपण कट करूया। हे सुंदर असे ब्रेड सँडविच खाण्यासाठी तयार झालेले आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।